हर हर महादेव. या मंदिराचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो गाभारा दिसतो ना, यात 12 महिने पाणी असतंय. इथे असणाऱ्या शिवपिंडीला एक जिवंत झरा आहे, तो कंटिन्यू अभिषेक घालत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणाला गंगा गोर्जेश्वर असं नाव पडले असं सांगितलं जातं. हे जे इथे आपल्याला 2 पावलं उमटलेली दिसतात ना, तर ही नंदीची पाऊल आहेत असं सांगतात. मुंबईपासून जवळच शहापूर तालुक्यातील सीमेवरील गाव म्हणजेच मड. या गावात काळू नदीचा जिथे त्रिवेणी संगम होतो तिथे आपल्याला प्राचीन गंगा गोर्जेश्वराचं मंदिर पाहायला भेटतं. मंदिर जरी छोटं आणि नवीन वाटत असलं तरी हे पुरातन असून अनेक वैशिष्ट्य बाळगून आहे. तर आता मित्रांनो, मी तुम्हाला जवळपास 5-6 वैशिष्ट्य दाखवली या जागेची. तर तुम्हाला ही जागा कशी वाटली हे नक्की सांगा.